चलो, मूविंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. मूविंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. मूविंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. ओके, मूविंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. हे स्टोरी सुरू होते 1820ला. 1820मध्ये हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेडने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं, एक करंट कॅरिंग कंडक्टर होता. करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे आय वेक्टर एल. करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी एक मॅग्नेटिक नीडल ठेवली होती. करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी एक मॅग्नेटिक नीडल ठेवली होती आणि जसं कंडक्टरमधून करंट पाठवलं तशी ती मॅग्नेटिक नीडल काय झाली, डिफ्लेक्ट झाली. म्हणजे सगळ्यांना कळालं की करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक नीडलवर काय करायला आहे, फोर्स लावायला आहे. ओके, आपण काळजीपूर्वक पाहिलं तर करंट कॅरिंग कंडक्टरलाच मूविंग चार्जसुद्धा लिहितात. करंट कॅरिंग कंडक्टरलाच मूविंग चार्जसुद्धा लिहितात. आयचा जागी Q/T हे असं, या आयच्या जागी Q/T आणि वेक्टर एल, आणि L/Tला वेलॉसिटी म्हणतात. काय म्हणतात, वेलॉसिटी. Q वेक्टर V म्हणजे मूविंग चार्ज. Q वेक्टर V म्हणजे मूविंग चार्ज. म्हणजे Q एवढा पॉझिटिव्ह चार्ज जो V एवढ्या वेलॉसिटीनं पुढे चालला आहे. सो आपण करंट कॅरिंग कंडक्टरला नेहमी मूविंग चार्ज असं म्हणू शकतो. हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेडनं असं सांगितलं की जर आपण करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी मॅग्नेटिक नीडल ठेवली तर ती डिफ्लेक्ट होते. सिमिलरली मूविंग चार्जच्या शेजारी जरी मॅग्नेटिक नीडल ठेवली तरी ती डिफ्लेक्ट होते. ओके, करंट कॅरिंग कंडक्टरच्या शेजारी किंवा मूविंग चार्जच्या शेजारी मॅग्नेटिक नीडल ठेवली तर ती डिफ्लेक्ट होते. याचाच अर्थ काय, इन शॉर्ट, in 1820 Hans Christian Ørsted performed an experiment and said current carrying conductor or moving charge produces magnetic field आणि हीच मॅग्नेटिक फील्ड त्या मॅग्नेटिक निडलवर काय करते, फोर्स लावते. ओके, आता लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे वेक्टर बी. मॅग्नेटिक फील्ड तेवढी जास्त असते बघा. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं एक मॅग्निट्यूड असते आणि एक डायरेक्शन असते. वेक्टरवाल्या फिजिकल क्वांटिटीचं एक मॅग्निट्यूड असते आणि एक डायरेक्शन असते. मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड तेवढं जास्त असेल जेवढं जास्त किंवा जेवढं मोठं करंट कॅरिंग कंडक्टर असेल. जेवढं मोठं करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे I/L जास्त, तर मॅग्नेटिक फील्ड जास्त. दुसरी गोष्ट, मॅग्नेटिक फील्ड तेवढी जास्त असेल जेवढं जास्त मूविंग चार्ज असेल. ओके, आपल्याला ही गोष्ट कळून जाते की मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेट्यूड तेवढं जास्त असते जेवढं जास्त करंट कॅरिंग कंडक्टर आहे किंवा जेवढं जास्त मूविंग चार्ज आहे. आता विषय येते डायरेक्शनचा. डायरेक्शन जर आपल्याला सांगायचे असेल तर ज्या डायरेक्शनमध्ये करंट चालला आहे त्या डायरेक्शनला करंट कॅरिंग कंडक्टरची डायरेक्शन म्हणतात. ओके, किंवा ज्या डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी वेक्टर आहे, ओके, ज्या डायरेक्शनमध्ये मूविंग चार्जचं वेलॉसिटी वेक्टर आहे त्या डायरेक्शनला मूविंग चार्जची डायरेक्शन म्हणतात. आता काय करायचं, राईट हँड घ्यायचा आणि वेलॉसिटी वेक्टरला किंवा कंडक्टरला असं पकडायचं की आपला थंब जो आहे राईट हँडनं करंट कॅरिंग कंडक्टरला किंवा मूविंग चार्जला असं पकडायचं की आपला जो थंब आहे, राईट हँडचा जो थंब आहे तो थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये असला पाहिजे किंवा वेलॉसिटी वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये असला पाहिजे. तर जे कर्ल्ड फिंगर्स असतात ना, कर्ल्ड फिंगर्स आपल्याला काय देतात, मॅग्नेटिक फील्डची
डायरेक्शन. ओके, समजलं. कर्ल्ड फिंगर्स विल गिव्ह यू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आपण करंट कॅरिंग कंडक्टरला किंवा मुव्हिंग चार्जला आपल्या उजव्या हातात असं पकडायचं की थंबची डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन किंवा वेलॉसिटीची डायरेक्शन असली पाहिजे. ओके, थंबची डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन किंवा वेलॉसिटीची डायरेक्शन असली पाहिजे. आणि कर्ल्ड फिंगर्स काय देतात? मॅग्नेटिक फील्ड देतात. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देतात. काय देतात? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. इन शॉर्ट, थोडक्यात सांगायचं असेल तर करंट कॅरिंग कंडक्टर, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड बनते. काय बनते? सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड. आताच सांगून दिलो आहे, त्या मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म्युल्यामध्ये पाय येणार आहे. काय येणार आहे? ऑब्व्हियसली जिथं कुठं स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड तिथं पाय येत नाही, आणि जिथं कुठं सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड तिथं पाय येते. सोडा, कामाची गोष्ट ही आहे की मॅग्नेटिक फील्ड, करंट कॅरिंग कंडक्टर आणि मुव्हिंग चार्ज मॅग्नेटिक फील्ड बनवते. करंट कॅरिंग कंडक्टर आणि मुव्हिंग चार्ज मॅग्नेटिक फील्ड बनवते. मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेट्यूड तेवढं जास्त राहते जेवढं जास्त आय वेक्टर एल किंवा क्यू वेक्टर व्ही असते. आणि मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला राईट हँड थंब रूलने मिळून जाते. राईट हँड थंब रूलमध्ये आपण काय करतो? करंट कॅरिंग कंडक्टरला किंवा मुव्हिंग चार्जला आपल्या उजव्या हाताने पकडतो आणि थंब कोणाच्या डायरेक्शनमध्ये असतो? थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये असतो किंवा वेलॉसिटी वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये असतो. थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये असतो किंवा वेलॉसिटी वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये असतो. तर कर्ल्ड फिंगर्स काय देतात आपल्याला? कर्ल्ड फिंगर्स आपल्याला मॅग्नेटिक फील्ड देतात. काय देतात? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, ठीक आहे ना, समजलं. कर्ल्ड फिंगर्स विल गिव्ह अस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कर्ल्ड फिंगर्स आपल्याला काय देतात? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, समजलं. तर हे झाला ओव्हरस्टेड एक्सपेरिमेंट. समजलं. आता ओव्हरस्टेड एक्सपेरिमेंटमुळे हे कळालं की करंट कॅरिंग कंडक्टर किंवा मुव्हिंग चार्ज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. आपल्याला एक गोष्ट माहिती होतं, इलेक्ट्रिक फील्ड चार्जवर फोर्स लावते. इलेक्ट्रिक फील्ड चार्जवर फोर्स लावते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड मुव्हिंग चार्जवर फोर्स लावते किंवा मॅग्नेटिक फील्ड करंट कॅरिंग कंडक्टरवर फोर्स लावते. ओके, फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. काय? पहिलं तर गोष्ट, मॅग्नेटिक फील्ड कॉमा फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर ऑर मुव्हिंग चार्ज. या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं की स्वतः मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, त्याचे डायमेन्शन्स वगैरे बघायचं आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं करंट कॅरिंग कंडक्टरवर फोर्स लावते आणि मुव्हिंग चार्जवर फोर्स लावते. तर सपोज स्क्रीनच्या वरी नॉर्थ पोल आहे आणि स्क्रीनच्या खाली साऊथ पोल आहे. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स स्क्रीनमध्ये घुसतात. स्क्रीनमध्ये घुसलेल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपल्याला क्रॉसनं दाखवाव्या लागतात. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं आहे? स्क्रीनच्या आतमध्ये आहे. स्क्रीनला परपेंडिक्युलर आणि आतमध्ये. ओके, हे मॅग्नेटिक फील्ड किती आहे? बी आहे. किती आहे? वेक्टर बी एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन स्क्रीनला परपेंडिक्युलर आणि आतमध्ये आहे. ओके, आता या बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं, जर आपण बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं, जर आपण बी या मॅग्नेटिक फील्डमध्ये आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं, तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करते. किती फोर्स एक्झर्ट करते? आय एल बी. जसं क्यू एवढं आपल्याला माहिती होता, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये स्पेसमध्ये ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर तिथे ठेवलेल्या क्यू एवढ्या चार्जवर किती इलेक्ट्रिक फोर्स लागतो? क्यू ई. हे माहिती होतं ना. जर एखाद्या ठिकाणी क्यू एवढा चार्ज असेल, ज्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? ई, तर त्या चार्जवर किती इलेक्ट्रिक फोर्स लागतो? क्यू ई. ई एवढा इलेक्ट्रिक फील्ड असलेल्या ठिकाणी क्यू एवढा चार्ज ठेवला तर त्याच्यावर क्यू ई एवढा फोर्स लागतो. सिमिलरली बी एवढी मॅग्नेटिक फील्ड असलेल्या ठिकाणी आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं तर त्याच्यावर आय एल बी एवढा मॅग्नेटिक फोर्स लागतो. मॅग्नेटिक फोर्स किती लागतो? मॅग्नेटिक फोर्स लागतो आय
एल बी. एल क्रॉस बी येणार कारण फोर्स एक वेक्टर आहे. ठीक आहे, एल क्रॉस बी येणार. समजलं. सो फॉर्म्युला आपल्याला वेक्टरच्या म्हणजे आपल्याला मॅग्नेट्यूड लिहायचं असेल तर मॅग्नेटिक फोर्स आय एल बी साइन थिटा, आय एल बी साइन थिटा, वेअर थिटा इज अँगल बिटवीन एल अँड बी. मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टरच्या मधला अँगल म्हणजे काय असतो, थिटा, आय एल बी साइन थिटा. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट कॅरिंग कंडक्टर आहे, तर फोर्स मॅक्सिमम कधी येतं, थिटा इज इक्वल टू 90ला. ओके. आणि मॅग्नेटिक फील्ड आहे आणि करंट कॅरिंग कंडक्टर आहे, फोर्स मिनिमम म्हणजे 0 कधी येतो, थिटा इज इक्वल टू 0ला. जर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फोर्स किती असतो, 0. आणि जर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फोर्स कसा असतो, मॅक्सिमम. आपल्याला हे कळालं की करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर फोर्स लागतो, मॅग्नेटिक फोर्स. किती, आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर, आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर, आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर आय एल बी एवढा फोर्स लागतो. मॅग्नेट्यूड काढायचं असेल तर आय एल बी साइन थिटा. किंवा जर आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅप फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू आय, बाहेर घ्यायचं स्केलर आहे ना, आय कॅप जे कॅप के कॅप आणि एल एक्स एल वाय एल झेड बी एक्स बी वाय बी झेड वेक्टर सॉल्व करून टाकायचं, आन्सर येऊन जातं. आता हे झालं फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. याला काय म्हणायचं, फोर्स बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टरवर मॅग्नेटिक फील्डनं लावलेला फोर्स, करंट कॅरिंग कंडक्टरनं मॅग्नेटिक फील्डवर लावलेला, सॉरी, करंट कॅरिंग कंडक्टरवर मॅग्नेटिक फील्डनं लावलेला फोर्स, करंट कॅरिंग कंडक्टरवर मॅग्नेटिक फील्डनं लावलेला फोर्स. आता आपण बघूया मॅग्नेटिक फील्डनं मुव्हिंग चार्जवर लावलेला फोर्स. फोर्स बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन मुव्हिंग चार्ज. मुव्हिंग चार्ज म्हणजे क्यू इंटू वेक्टर व्ही. नेहमी लक्षात ठेवा, हा चार्ज पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज असेल तर डायरेक्शन्स उलट्या होतात. मी पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करायलो आहे. फोर्स बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन, फोर्स बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन मुव्हिंग चार्ज. अगेन सिमिलरली स्क्रीनच्या वर नॉर्थ पोल आहे समजा, स्क्रीनच्या खाली साऊथ पोल आहे समजा, मॅग्नेटिक फील्ड लाईन स्क्रीनच्या मध्ये शिरतात, स्क्रीनला परपेंडिक्युलर असतात. मॅग्नेटिक फील्ड किती असते, बी एवढी. मॅग्नेटिक फील्ड किती असते, बी एवढी. तर बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर क्यू व्ही एवढा मुव्हिंग चार्ज ठेवला, बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्यू पॉझिटिव्ह चार्ज आहे बरं का, क्यू व्ही एवढा मुव्हिंग चार्ज ठेवला, बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्यू व्ही एवढा मुव्हिंग चार्ज ठेवला तर त्याच्यावर क्यू व्ही बी एवढा मॅग्नेटिक फोर्स लागतो. किती लागतो, बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्यू व्ही एवढा मुव्हिंग चार्ज ठेवला तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स किती लागतो, क्यू व्ही बी. थांबलेल्या चार्जवर जसा इलेक्ट्रिक फोर्स लागतो क्यू ई, तसं मुव्हिंग चार्जवर फोर्स लागतो क्यू व्ही बी. फोर्स एक वेक्टर आहे म्हणून क्रॉस प्रोडक्ट येतो. आणि आपल्याला मॅग्नेट्यूडच काढायचं असेल तर, जर आपल्याला मॅग्नेट्यूडच काढायचं असेल तर मॅग्नेटिक फोर्सचं मॅग्नेट्यूड इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा, वेअर थिटा इज अँगल बिटवीन व्ही अँड बी, वेअर थिटा इज अँगल बिटवीन व्ही अँड बी. थिटा ही कोणाकोणामधला अँगल आहे, व्ही आणि बी मधला अँगल आहे. कळलं का. जर आपल्याला आय कॅप जी कॅप की कॅप फॉर्मॅट जर सॉल्व करायचं असेल तर मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू क्यू एक्स स्केलर आहे, बाहेर लिहायचं, व्ही आणि बीचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं, आय कॅप जे कॅप के कॅप, डिटर्मिनंट क्लोज, व्ही एक्स व्ही वाय व्ही झेड बी एक्स बी वाय अँड बी झेड घ्यायचं. समजलं. आता आपण पाहूया मॅग्नेटिक फील्ड. नेमकं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असते. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी, याच्याबद्दल थोडं जास्त डिटेलमध्ये बघूया. आपल्याला माहीत आहे
बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आय एल एवढं करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं तर त्याच्यावर आय एल बी एवढा मॅक्सिमम फोर्स लागतो मॅग्नेटिक फोर्स, किंवा बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्यू व्ही एवढा मुव्हिंग चार्ज ठेवलं तर त्याच्यावर क्यू व्ही बी एवढा मॅक्सिमम मॅग्नेटिक फोर्स लागतो. सो आपण इन अँड जनरल मॅग्नेटिक फोर्स, मॅक्सिमम मॅग्नेटिक फोर्स काय आहे, आय एल बी साइन थिटा. मॅक्सिमम मॅग्नेटिक फोर्स काय असतो, आय एल बी थिटा 90ला. किंवा मॅग्नेटिक फोर्सचा दुसरा फॉर्म्युला काय, क्यू व्ही बी साइन थिटा. मॅग्नेटिक फोर्स क्यू व्ही बी साइन थिटा. कोणतंही एक मॅग्नेटिक फील्ड घ्या, हा बी घ्या किंवा हा बी घ्या, त्याच्यावरून आपल्याला एक्सप्लेन करता येते की बाबा मॅग्नेटिक फील्ड नेमकी काय असते. तर बघा, बी इज इक्वल टू एफ बाय आय एल. साइन थिटा असेल तसंही मॅटर करत नाही, थिटा 90 असेल तर. सो याला असं म्हणता येते, मॅग्नेटिक फोर्स पर युनिट करंट कॅरिंग कंडक्टर इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फोर्स पर युनिट करंट कॅरिंग कंडक्टर इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. जसं आपल्याला माहीत होतं इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. समजा ना, एका कुलोमवर लागणाऱ्या इलेक्ट्रिक फोर्सला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. तसंच इथं एक कन्सेप्ट आहे, युनिट करंट कॅरिंग कंडक्टरवर लागणाऱ्या मॅग्नेटिक फोर्सला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. म्हणजे 1 मीटरचं वायर आहे ज्याच्यातून 1 अँपियर करंट चाललं आहे, त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स जेवढा लागते त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. बी इज कोड एफ बाय आय एल. कामाची गोष्ट इथून आपल्याला मिळून जाते, युनिट आणि डायमेन्शन्स. सो मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय आलं, न्यूटन पर अँपियर पर मीटर. न्यूटन पर अँपियर पर मीटर. न्यूटन पर अँपियर पर मीटरला म्हणतात टेस्ला. काय म्हणतात, म्हणजे 1 अँपियर करंट घेऊन जाणाऱ्या 1 मीटर वायरवर 1 न्यूटन मॅग्नेटिक फोर्स लागत असेल तर तिथली मॅग्नेटिक फील्ड किती आहे म्हणतात, 1 टेस्ला. टेस्ला हे मॅग्नेटिक फील्डचं एसआय युनिट आहे. ओके. आणि आपल्याला जर कोणी डायमेन्शन्स काढा म्हणलं तर ऑब्व्हियसली न्यूटनचे काय असतात, M1 L1 T-2. M1 तर राहतं, L0 होऊन जातं. M1 खालच्या मीटरमुळं, L0 T-2 A-1. मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला म्हणजे ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येते. जसं फॉर एक्झाम्पल, एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे. करंट कॅरिंग कंडक्टर असेल किंवा मुव्हिंग चार्ज असेल, करंट कॅरिंग कंडक्टर असेल किंवा मुव्हिंग चार्ज असेल तर त्यांची मॅग्नेटिक फील्ड राईट हँड थंब रूलने सांगता येते. करंट कॅरिंग कंडक्टर किंवा मुव्हिंग चार्ज असेल तर त्याची मॅग्नेटिक फील्ड राईट हँड थंब रूलने सांगता येते. जर एखादा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल तर मॅग्नेटिक फील्ड नॉर्थकडून साऊथकडे पॉइंटेड असते. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, M1 T-2 A-1. ओके. एसआय युनिट आहे न्यूटन पर अँपियर पर मीटर, त्यालाच म्हणतात टेस्ला. समजलं का. 1 टेस्ला ही मॅग्नेटिक फील्ड खूप जास्त असते. सांगायचं झालं तर स्पेसमधली मॅग्नेटिक फील्ड किती राहते, स्पेसची मॅग्नेटिक फील्ड राहते 10⁻12. स्पेसची मॅग्नेटिक फील्ड राहते 10⁻22 10⁻12 टेस्ला. स्पेसची मॅग्नेटिक फील्ड किती राहते, 10⁻12 टेस्ला. त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त असते आपल्या ब्रेनच्या त्या सेलची मॅग्नेटिक फील्ड. ब्रेन सेल्स जे काय असेल बायोलॉजीमधलं नाव, नर्व सेल्स वगैरे वगैरे तसलं, 10⁻10 टेस्ला. आपल्या ब्रेनच्या सेलच्या मॅग्नेटिक फील्डपेक्षा अर्थची मॅग्नेटिक फील्ड 1,00,000 पटीनं जास्त असते. सो अर्थची EARTH अर्थची मॅग्नेटिक फील्ड किती असते, 10⁻5 टेस्ला. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डपेक्षा 1000 पटीनं जास्त टॉईजमध्ये जे छोटे छोटे मॅग्नेट यूज करतात त्याची मॅग्नेटिक फील्ड असते. स्मॉल मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड अर्थपेक्षा 1000 टाइम्स जास्त असते. सो मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्मॉल मॅग्नेट, डोअर मॅग्नेट वगैरे हे ते असतात, त्यांची मॅग्नेटिक फील्ड 10⁻³
किंवा -2 टेस्ला असते. आणि छोट्या छोट्या मॅग्नेटच्या 100 टाइम्स स्ट्रॉंगर असते ह्युमननं बनवलेलं स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेट. जसं MRI मशीन झालं, MRI मशीन किंवा स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेट राहते, त्याची मॅग्नेटिक फील्ड 10⁻0 टेस्ला म्हणजे 1 टेस्ला, 2 टेस्ला, 3 टेस्ला असते. मोठ्या मोठ्या लॅब्समध्ये असलेले मॅग्नेटिक म्हणजे जे MRI मशीन्स असतात ते 1 टेस्ला, 2 टेस्ला, 3 टेस्ला, 4 टेस्ला असे असतात. सो तर मॅग्नेटिक फील्ड, स्पेसची मॅग्नेटिक फील्ड 10⁻12 टेस्ला, ब्रेनची मॅग्नेटिक फील्ड त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त 10⁻10 टेस्ला, ब्रेनपेक्षा 1,00,000 पटीने जास्त अर्थची, अर्थपेक्षा 1000 पटीने जास्त स्मॉल मॅग्नेटची, स्मॉल मॅग्नेटपेक्षा 100 टाइम्स जास्त स्ट्रॉंगर मॅग्नेटची. तर 1 टेस्ला बरोबर 10⁻4 गॉस असते. आणि गॉस हे मॅग्नेटिक फील्डचं CGS युनिट झालं. SI युनिट काय? SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला अँड CGS युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गॉस. CGS युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गॉस. SI युनिट काय झालं? टेस्ला. CGS युनिट काय झालं? गॉस. समजलं? ही इन्फॉर्मेशन पूर्ण झाली आपल्याला कशाबद्दल? मॅग्नेटिक फील्ड, फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर किंवा मुव्हिंग चार्जबद्दल. ओके. नाऊ नेक्स्ट पॉइंट इज रिझल्टंट फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्सचा रिझल्टंट. आपल्याला हे पाहायचं आहे की स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे. इफ स्पेस हॅव बोथ इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड, तर एखाद्या मुव्हिंग चार्जवर दोन्ही फोर्सेस लागतात, इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. दोन्ही फोर्सच्या रिझल्टंटला काय म्हणायचं? लॉरेन्झ फोर्स. ओके. स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्डसुद्धा आहे, E एवढी इलेक्ट्रिक फील्डसुद्धा आहे आणि B एवढी मॅग्नेटिक फील्डसुद्धा आहे. अशा ठिकाणी Q एवढा चार्ज, Q एवढा पॉझिटिव्ह चार्ज V एवढ्या वेलोसिटीनं मूव्ह व्हायला आहे, Q एवढा पॉझिटिव्ह चार्ज V एवढ्या वेलोसिटीनं मूव्ह व्हायला आहे. तर त्याच्यावर किती फोर्सेस लागतील? 2 फोर्सेस लागतील. इलेक्ट्रिक फोर्स लागतो, किती लागतो? 1 कुलमवर E एवढा फोर्स लागत असेल तर Q कुलमवर किती फोर्स लागतो? QE. सिमिलरली मॅग्नेटिक फोर्ससुद्धा लागतो. मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होणाऱ्या चार्जवर मॅग्नेटिक फोर्ससुद्धा लागतो. आताच बघितलं आपण, फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन मुव्हिंग चार्ज इज Q इंटू वेक्टर V क्रॉस वेक्टर B. कळालं का? Q इंटू वेक्टर V क्रॉस वेक्टर B. तर रिझल्टंट ऑफ इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स इज कॉल्ड ॲज लॉरेन्झ फोर्स, ज्याचा फॉर्म्युला येतो Q वेक्टर E प्लस Q वेक्टर V क्रॉस वेक्टर B. ओके. Q कॉमन घेतला तर फायनल फॉर्म्युला काय बनतो? Q इंटू वेक्टर E प्लस वेक्टर V क्रॉस वेक्टर B. आधी VBचं क्रॉस प्रोडक्ट काढून घ्यायचं, म्हणजे वेक्टर येईल त्याच्यासोबत वेक्टर Eला ॲड करून टाकायचं आणि आन्सर काय तो? लॉरेन्झ फोर्स इज द रिझल्टंट ऑफ इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. सोप्या भाषेत लॉरेन्झ फोर्स काय राहते? रिझल्टंट ऑफ इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्सच्या रिझल्टंटला लॉरेन्झ फोर्स असं म्हणतात. E एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे, B एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये Q एवढा चार्ज V एवढ्या वेलोसिटीनं मूव्ह व्हायला आहे, तर त्याच्यावर 2 फोर्सेस लागतात. QE एवढा इलेक्ट्रिक फोर्स लागतो आणि QVB एवढा मॅग्नेटिक फोर्स असतो. त्या दोन्ही फोर्सच्या रिझल्टंटला लॉरेन्झ फोर्स असं म्हणतात. काही याच्यातल्या खूप इम्पॉर्टंट कंडिशन्स असतात, कारण EBच्या मधला अँगल EB हे बघा, हे महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड हे मुव्हिंग चार्जची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड या तिघांचे डायरेक्शन वेगवेगळे आन्सर देतात. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि मुव्हिंग चार्ज या तिन्ही वेक्टरच्या वेगवेगळ्या डायरेक्शन्स असतील तर वेगवेगळे आन्सर येतात. ओके.
तर आपल्याला राईट हँड थंब रूल यूज करावं लागतं. काय यूज करावं लागते? राईट हँड थंब रूल यूज करावं लागते. एक स्पेशल केस देतो बघा, स्पेशियल केस. जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि वेलॉसिटी तिघं बी एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर काय होते? ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि वेलॉसिटी वेक्टर तिघंही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर काय होते? ॲज युजल मॅग्नेटिक फील्ड स्क्रीनच्या वर नॉर्थ पोल आहे, स्क्रीनच्या खाली साऊथ पोल आहे, असं स्क्रीनच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड घुसायली समजा. सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू स्क्रीन इनसाइड द स्क्रीन. ओके. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन डाऊनवर्ड. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन डाऊनवर्ड. तर बी एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्याच्यामध्ये क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेळेसनं मूव्ह करायला आहे. क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेळेसनं, क्यू एवढा पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे, प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह म्हणणार नाही, समजूनच घ्या की पॉझिटिव्ह आहे. क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेळेसनं मूव्ह करायला आहे. बघा तुम्ही ध्यान दिलं तर वेलॉसिटी वेक्टर, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तिघंही एकमेकाला कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. कळलं का? वेलॉसिटी वेक्टर, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तिघंही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. समजून सांगायचंच असेल तर प्लस आय कॅपच्या डायरेक्शनमध्ये कोण आहे? वेलॉसिटी वेक्टर आहे. मायनस जे कॅपच्या डायरेक्शनमध्ये कोण आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि ते तिकडं मायनस के कॅपच्या डायरेक्शनमध्ये कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. कळलं का? सो तिघंही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. होते काय माहिती काय? या बॉडीवर म्हणजे क्यू एवढ्या मुव्हिंग चार्जवर खाली लागतो इलेक्ट्रिक फोर्स क्यू ई आणि क्यू व्ही क्रॉस बी. क्रॉस प्रोडक्ट जर घेतलं तर क्यू व्ही क्रॉस बी, हे डायरेक्शन महत्त्वाचे नंतर कळत नाहीत. क्यू व्ही क्रॉस बी एवढा मॅग्नेटिक फोर्स कुठं लागतो? वरच्या डायरेक्शनमध्ये. कळलं का? क्यू व्ही बी एवढा मॅग्नेटिक फोर्स कुठं लागतो? वरच्या डायरेक्शनमध्ये, बिकॉज थिटा इज 90 sin 90 is 1. तर जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि वेलॉसिटी वेक्टर तिघंही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस एक अशी कंडिशन येऊ शकते जेव्हा इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स एकमेकांना काय करून टाकायलेत? बॅलन्स करून टाकायलेत. आणि क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलॉसिटीनं, ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड आणि बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्स्टंट वेलॉसिटीनं जाऊ शकतो. रिझल्टंट फोर्स 0 असते. बिकॉज क्यू ई एवढा इलेक्ट्रिक फोर्स क्यू व्ही बी एवढ्या मॅग्नेटिक फोर्सनं काय होऊन जातो? बॅलन्स होऊन जातो. इलेक्ट्रिक फोर्स किती होता? नेट फोर्स 0 किंवा चार्ज मूव्ज विथ, एक्झाममध्ये येते चार्ज मूव्ज विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. जर असं असेल तर पहिली गोष्ट, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि वेलॉसिटी वेक्टर तिघंही काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. कसे असतात? ओके, तिघंही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ई बी व्ही आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. आणि दुसरी गोष्ट क्यू ई एवढा इलेक्ट्रिक फोर्स बॅलन्स करतो क्यू व्ही बी एवढ्या मॅग्नेटिक फोर्सला. क्यू गेट्स कॅन्सल्ड अँड वी हॅव व्ही इज इक्वल टू ई बाय बी. ते चार्जची वेलॉसिटी पण किती असली पाहिजे? ई बाय बी असली पाहिजे. चार्जची वेलॉसिटी किती असली पाहिजे? ई बाय बी. याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येतात. वेलॉसिटी ऑफ चार्ज काढा म्हणतात, आन्सर इज ई बाय बी. ओके. आणि दुसरी गोष्ट,
ई आणि बीच्या युनिटचा रेशो काय येतो मीटर पर सेकंड. कधी कुठे युनिट्स आणि डायमेन्शन जर आडले तर ई बाय बीचा रेशो काय येतो ईचे युनिट्स डिवाइड बाय बीचे युनिट्स मीटर पर सेकंड येते. ईचे डायमेन्शन्स डिवाइड बाय बीचे डायमेन्शन्स डिवाइड बाय बीचे डायमेन्शन्स M0 L1 T-1 येते. हे महत्त्वाचं आहे. ओके. कधी आपल्याला बीचे युनिट डायमेन्शन्स आठवत नसतील ईचे युनिट डायमेन्शन्स आठवत नसतील तर वगैरे आपल्याला हे वेगवेगळ्या गोष्टींना यूज करता येतं. आता लॉरेन्स फोर्स झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे पाथ फॉलोड बाय मुव्हिंग चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये मुव्हिंग चार्जवर तर फोर्स लागला तर पाथ कसा फॉलो करते ते चार्ज पाथ कसा फॉलो करते. पाथ फॉलोड बाय मुव्हिंग चार्ज काय मुव्हिंग चार्ज पाथ फॉलोड बाय मुव्हिंग चार्ज म्हणजे क्यू वेक्टर व्ही इन मॅग्नेटिक फील्ड पाथ फॉलोड बाय मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्डमध्ये मुव्हिंग चार्जवर फोर्स लागतो. मग त्याच्यानंतर तो मुव्हिंग चार्ज कसा पाथ फॉलो करणार आहे आपल्याला माहीत आहे. जर वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लागला तर वेलॉसिटी वाढते, वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागला तर वेलॉसिटी कमी होते आणि वेलॉसिटीला परपेंडिक्युलर फोर्स लागला तर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही पण डायरेक्शन चेंज होते म्हणून सर्क्युलर मोशन होते. हे थर्ड पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जेव्हा वेलॉसिटीला परपेंडिक्युलर फोर्स लागतो तेव्हा वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड वाढत नाही, मॅग्निट्यूड कमीसुद्धा होत नाही, फक्त वेलॉसिटीची काय चेंज होते डायरेक्शन. कळलं का. आणि जेव्हा वेलॉसिटीला परपेंडिक्युलर फोर्स लागतो तेव्हा सर्क्युलर मोशन होते. काय होते. ओके. तर बघूया आपण ॲज युजल स्क्रीनच्या वर नॉर्थ पोल, स्क्रीनच्या खाली साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन परपेंडिक्युलर टू स्क्रीन आणि इनसाइड द स्क्रीन. किती मॅग्नेटिक फील्ड आहे बी एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे. काहीतरी टेस्टला असेल. बी एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे. बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलोसिटीनं मूव्ह करणार आहे आता आणि त्याच्यावर क्यू व्ही बी साइन थिटा एवढा मॅग्नेटिक फोर्स लागणार आहे. ओके. तर क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलोसिटीनं बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करत असेल तर त्याच्यावर क्यू व्ही क्रॉस बी एवढा मॅग्नेटिक फोर्स लागतो. जो फोर्स वेलॉसिटीला कसा असतो परपेंडिक्युलर. कळालं का. किती असतो तो क्यू व्ही बी साइन थिटा. आणि त्या क्यू व्ही बी साइन थिटा या फोर्समुळं सर्क्युलर मोशन होते. काय होते सर्क्युलर मोशन होते. कळलं का सांगा. आणि याच कन्सेप्टवर सायक्लोट्रॉन चालते. कोण चालते सायक्लोट्रॉन. पहिली गोष्ट बघून घ्या. जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपेटल फोर्स असतोच. सर्क्युलर मोशन व्हायचे असेल तर सेंट्रिपेटल फोर्स लागतोच. इथं सेंट्रिपेटल फोर्स कोण द्यायला आहे मॅग्नेटिक फोर्स. हे जे कोणती वस्तू गोल फिरायली ना त्या वस्तूचं मास फिरणाऱ्या वस्तूच्या वेलोसिटीचा स्क्वेअर डिवाइड बाय आर म्हणजे रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ओके. एम व्ही स्क्वेअर बाय आर असतो सेंट्रिपेटल फोर्स जो कोणामुळे मिळतोय क्यू व्ही बी साइन थिटामुळे मिळतोय. आता इथून दोन प्रॉब्लेम सुरू होतात. एक तर थिटा 90 असेल किंवा थिटा 90 नसेल. तर पहिला पॉईंट बघा. सायक्लोट्रॉनचे एक्झाम्पल सॉल्व करायचे असेल तर थिटा 90 घ्यायचा. ओके. इफ थिटा इज इक्वल टू 90 देन सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू काय ते क्यू व्ही बी. एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू क्यू व्ही बी. आता इथून आपल्याला काढता येते त्या सर्क्युलर पाथची रेडियस. काय ते आर इज इक्वल टू क्यू व्ही बी बाय आर इज इक्वल टू व्ही कॅन्सल होऊन जाते. व्हीचा स्क्वेअर आणि व्ही कॅन्सल होऊन जाते. आर इज इक्वल टू एम व्ही बाय क्यू बी. मग आपल्याला येऊन जाते वेलॉसिटीचा फॉर्म्युला. वेलॉसिटी काय ते व्ही इज इक्वल टू क्यू आर बी बाय एम.
आता त्या आरला जर आपण डिव्हिजनमध्ये आणलं, जर आपण असं व्ही डिवाइड बाय आर केलं, त्या आरला जर डिव्हिजनमध्ये आणलं तर उत्तर काय राहते, क्यू बी बाय एम, क्यू बी बाय एम. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, व्ही बाय आर काय असते, ओमेगा असते. काय असते, ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू क्यू बी बाय एम. एकदाच आपल्याला ओमेगा भेटला की टाईम पिरियड येऊन जाते, टी इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. टी इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा म्हणजे 2 पाय एम डिवाइड बाय क्यू बी. एकदाचा टाईम पिरियड भेटला त्याचं उलटं करून टाका, फ्रिक्वेन्सी येते. काय ते, फ्रिक्वेन्सी काय ते, एफ इक्वल टू 1 बाय टी म्हणजे क्यू बी बाय 2 पाय एम, क्यू बी बाय 2 पाय एम. आणि एक महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे कायनेटिक एनर्जी काढायचं असेल तर, कायनेटिक एनर्जी जर काढायचं असेल, हे बघा, कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा एनर्जी म्हणा, काही मॅटर करत नाही, एकच राहणार आहे. एनर्जी विचारलं तरी तुम्ही कायनेटिक एनर्जीच काढा, कारण सायक्लोट्रॉनमध्ये कोणत्या तरी चार्जला गोल 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 फिरून त्याची स्पीड वाढून फेकून देतात, बस, बाकी काहीच नाही. सायक्लोट्रॉनबद्दल हे फॉर्म्युलेच लक्षात ठेवा. सायक्लोट्रॉनमध्ये मॅग्नेटिक फील्ड राहते, बी एवढी मॅग्नेटिक फील्ड राहते. चार्जची स्पीड वाढवण्यासाठी ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असते. चार्जला गोल फिरवण्यासाठी बी एवढी मॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर ना. एखाद्या वस्तूला कमी जागेमध्ये पळवायचं असेल तर गोल फिरवायचा. हां, म्हणून गोल फिरवण्यासाठी, एखाद्या चार्जला गोल फिरवण्यासाठी बी एवढी मॅग्नेटिक फील्ड असते, स्पीड वाढवण्यासाठी ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असते. आणि मग त्या चार्जला गोल फिरवून स्पीड वाढवून एखाद्या टार्गेटवर सोडून देतात. ते चार्ज मग प्रोटॉन असू शकतो, प्रोटॉनचं मास आपल्याला माहीत आहे. ते चार्ज मग अल्फा पार्टिकल असू शकतो, अल्फा पार्टिकलचा आपल्याला मास माहीत आहे, किंवा एखादा माससुद्धा देऊ शकतात, कळलं का. पण इलेक्ट्रॉन नसतो सहसा, कारण इलेक्ट्रॉनचं मास एवढं कमी आहे की त्याला या सिच्युएशनमध्ये कन्सिडर करता येत नाही. तर आपण पाहिल्या की थीटा 90 असेल तर सायक्लोट्रॉनचे फॉर्म्युले यूज होतात. सायक्लोट्रॉन म्हणजे चार्जला गोल 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 फिरून फेकून द्यायचा आहे. तर त्या फेकलेल्या चार्जची एनर्जी काढा म्हणतात. फेकलेल्या चार्जची एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा इथे एम व्ही स्क्वेअर बाय आर इक्वल टू क्यू व्ही बी होतं. त्या आरला तिकडे टाकून द्या, क्यू व्ही बी आर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. दोन्हीकडे 2 डिवाइड करा. सो हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी क्यू व्ही बी आर बाय 2. सो आपल्याला फॉर्म्युले मिळाले सायक्लोट्रॉनचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले. एनर्जी ऑफ चार्ज पार्टिकल म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणजेच हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच क्यू व्ही बी आर बाय 2. रेडियस एम व्ही बाय क्यू बी. वेलोसिटी ऑफ अ चार्ज पार्टिकल क्यू आर बी बाय एम. एंग्युलर वेलोसिटी क्यू बी बाय एम. टाइम पीरियड 2 पाय एम बाय क्यू बी. फ्रिक्वेन्सी क्यू बी बाय 2 पाय एम. ओके, ठीक आहे, समजलं. आणि जर थीटा 90 नसेल तर सायक्लोट्रॉनचे फॉर्म्युले इथं संपले. जर थीटा 90 नसेल तर बघा, थीटा 90 असेल तर कोणता पाथ फॉलो होतो, सर्क्युलर पाथ. समजलं आपल्याला. जर थीटा 90 असेल तर पूर्णच्या पूर्ण क्यू व्ही बी काय बनतो, सेंट्रिपिटल फोर्स बनतो, बरोबर ना. जर थीटा 90 असेल तर पूर्णच्या पूर्ण मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपिटल फोर्स बनतो, कळालं. सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ फॉलो होतो जर थीटा 90 असेल. ओके, व्ही आणि बीच्या मधला अँगल जर 90 असेल तर सर्क्युलर पाथ फॉलो होतो. आणि नंबर 2, जर 90 नसेल तर हेलिकल पाथ. कोणता पाथ, इफ थीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. याचाच अर्थ काय असतो, समजा क्यूडा चार्ज आहे, व्ही एवढ्या लसीनं पुढे चालला आहे. क्यूडा चार्ज व्ही एवढ्या लसीनं पुढे चालला आहे आणि इकडे बी एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे. तर आता थीटा 90 नाही बघा. ओके, एक तर ॲक्युट असणार, एक तर ऑप्टिव्स असणार, काय बी राहू द्या. कामाची गोष्ट काय,
एक बनतो व्ही कॉस थिटा जो त्या चार्जला पुढे घेऊन जातो, आणि एक बनतो व्ही साइन थिटा जो त्या चार्जला गोल फिरवतो. तर लक्षात ठेवा क्यू व्ही ॲक्च्युअलमध्ये क्यू व्ही बी साइन थिटामुळं वस्तू गोल फिरते आणि क्यू व्ही बी कॉस थिटामुळे वस्तू पुढे जाते. कळेल का? वेलोसिटीचे दोन कंपोनंट पडतात ना. वेलोसिटीचा तो कंपोनंट जो बीला परपेंडिक्युलर आहे तो गोल फिरवतो, आणि वेलोसिटीचा तो कंपोनंट जो व्हीच्या डायरेक्शनमध्ये आहे तो स्पीड वाढवतो. कळलं की नाही सांगा? म्हणजे सर्क्युलर मोशन पण होते आणि लिनियर मोशन पण होते. सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशनच्या कॉम्बिनेशनला सर्क्युलर मोशन म्हणजे हे असं गोल फिरणं, लिनियर मोशन म्हणजे असं पुढे जाणं. या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात? हेलिकल मोशन. काय म्हणतात? हेलिकल मोशन. म्हणजे असा प्रकार असतो काहीतरी. क्यू व्ही बी साइन थिटानं गोल फिरायला आहे आणि क्यू व्ही बी कॉस थिटानं पुढे ॲक्सलरेट व्हायला आहे. कळलं का? पुढे क्यू व्ही बी कॉस थिटा आणि गोल फिरवणारा क्यू व्ही बी साइन थिटा. कळलं की नाही सांगा? सो या मोशनला काय म्हणतात? हेलिकल मोशन. काय म्हणतात? हेलिकल मोशन. नेहमी लक्षात ठेवा क्यू व्ही बी साइन थिटा हा हे बघा मॅग्नेटिक, हे बघा क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलोसिटीने बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह व्हायला आहे, तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स किती लागतो? क्यू व्ही बी साइन थिटा. सॉरी क्यू बी लागतो. किती लागतो? क्यू व्ही बी. क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलोसिटीनं, क्यू एवढा चार्ज व्ही एवढ्या वेलोसिटीनं बी एवढ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह व्हायला, तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स किती लागतो? क्यू व्ही बी. तर क्यू व्ही बी साइन थिटा एवढा मॅग्नेटिक फोर्स वेलोसिटीला परपेंडिक्युलर असतो. कळलं ना? आणि क्यू व्ही बी कॉस थिटा एवढा फोर्स अलॉंग द वेलोसिटी असतो. सो क्यू व्ही बी साइन थिटा गोल फिरवतो आणि व्हीचा कॉस थिटा, खरं तर व्हीचा कॉस थिटा पुढे नेतो. व्हीचा कॉस थिटा त्या वस्तूला पुढे नेतो. व्हीचा कॉस थिटा त्या वस्तूला पुढे नेतो. कळलं का? समजा ना? तर गोल फिरवायला क्यू व्ही बी साइन थिटा आणि व्ही कॉस थिटा पुढे न्यायला. याला म्हणतात मोशन किंवा पाथ फॉलोड बाय मुव्हिंग चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड. सर्क्युलर पाथ पाहिलं, हेलिकल पाथ पाहिलं, आणि एक्झाम्पल्समध्ये 2-3 वेगवेगळे पाथ्स आहेत, ते सुद्धा बघून घ्या नंतर. आता पुढचा पॉईंट आहे बायोट-सेवर्ट लॉ. बायोट-सेवर्ट लॉ आपल्याला माहीत आहे मुव्हिंग चार्ज किंवा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड बनवायला आहे. मुव्हिंग चार्ज किंवा करंट कॅरिंग कंडक्टर काय बनवायला आहे? मॅग्नेटिक फील्ड. तर आता जसं आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड होत्या, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि गॉस लॉ. इलेक्ट्रिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड होत्या, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि गॉस लॉ. तसंच मॅग्नेटिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड आहेत. मॅग्नेटिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड आहेत. मॅग्नेटिक फील्ड काढण्याची पहिली मेथड म्हणजे बघा ज्या प्रकारे नोट ज्या प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड काढायचं असेल तर 2 मेथड होत्या. एक कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि दुसरी मेथड म्हणजे गॉस लॉ. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि गॉस लॉ. त्याच प्रकारे ज्या प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड होत्या, त्याच प्रकारे या चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड आहेत. पहिली मेथड आहे बायोट-सेवर्ट लॉ. बायोट-सेवर्ट लॉ. आणि दुसरी मेथड आहे ॲम्पियर्स सर्किटल लॉ. ज्या प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ई 2 प्रकारे काढता येते, त्याच प्रकारे मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक फील्ड 2 प्रकारे काढता येते. इलेक्ट्रिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि
गॉस लॉ, मॅग्नेटिक फील्ड काढण्याच्या दोन मेथड, बायोट-सेवर्ट लॉ आणि अँपियर सर्किटल लॉ. कळलं का? बायोट-सेवर्ट लॉ बघूया. बायोट-सेवर्ट लॉ. बायोट-सेवर्ट लॉ काय म्हणतो? लय सोपा आहे. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल, आयडो करंट फ्लो व्हायला आणि छोटीशी लेंथ किती घ्यायची? डी एल. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा किती? करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल, त्याच्यापासून थिटा एवढ्या अँगलवर, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल त्याच्यापासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर, किती डिस्टन्सवर? आर एवढ्या डिस्टन्सवर करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल त्याच्यापासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो. किती? डी बी. त्याची डायरेक्शन तर राईट हँड थंब रूलनं भेटून जाते आपल्याला. आता कशी चालली आहे? स्क्रीनच्या मध्ये करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल सुद्धापासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो. किती? डी बी. कळलं ना? करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल स्वतःपासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो डी बी. ती मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आयडियल साइन थिटाला, आयडियल साइन थिटाला. वेअर थिटा इज अँगल बिटवीन डी एल अँड आर, वेअर थिटा इज अँगल बिटवीन डी एल अँड आर. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल स्वतःपासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो डी बी. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा आय डी एल स्वतःपासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो डी बी. ती छोटीशी मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आयडियल साइन थिटाला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आरच्या स्क्वेअरला. आणि ते एक कॉन्स्टंट पडतं, डी बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट असं कुलम्स कॉन्स्टंट पडलं होतं ना, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट असं कुलम्स कॉन्स्टंट होतं, तसंच या चॅप्टरमध्ये म्यू नॉट बाय 4 पाय एक कॉन्स्टंट पडते. म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल साइन थिटा डिवाइड बाय आर स्क्वेअर, याला म्हणतात बायोट-सेवर्ट लॉ. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा स्वतःपासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो. करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा स्वतःपासून थिटा एवढ्या अँगलवर, आर एवढ्या डिस्टन्सवर छोटीशी मॅग्नेटिक फील्ड बनवतो. जी मॅग्नेटिक फील्ड आयडियल साइन थिटाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि आरच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. आणि जेव्हा केव्हा आपण या डी बीचं इंटिग्रेशन घेता तेव्हा आपल्याला पूर्ण कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड भेटून जाते. कळलं का? वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल, हाच फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, पण तरी वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर डी बी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी येते? डी एल क्रॉस आरनं, डी एल क्रॉस आरने मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन येते. सो डी बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय, डी बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल क्रॉस आर करावं लागते, डी एल क्रॉस आर खाली आर क्यूब करावं लागते. समजलं का? वेअर म्यू नॉट, हे म्यू नॉट काय? म्यू नॉट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस. काय? परमियाबिलिटी. जर युनिट डायमेन्शन्सवर जर क्वेश्चन आले एक्झाममध्ये तर हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. वेअर म्यू नॉट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस. स्पेसची एक प्रॉपर्टी राहते, स्पेसचा एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणजे कधी चेंज होत नाही. नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट की लाईटची स्पीड जर काढायची असेल तर 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ म्यू नॉट इंटू एप्सिलॉन नॉट करायचं किंवा एप्सिलॉन नॉट इंटू म्यू नॉट. हे एप्सिलॉन नॉट काय राहते? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस 8.85 म्हणजे नियरली 9 × 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि म्यू नॉट काय राहते? परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस ज्याची व्हॅल्यू राहते
4π × 10⁻⁷ टेस्ला मीटर पर ॲम्पियर. मी असं तमन्नासारखं लक्षात ठेवतो, TMA, टेस्ला मीटर पर ॲम्पियर. कळलं का? परमिॲबिलिटी ऑफ फ्री स्पेस हुज व्हॅल्यू इज μ0 इज इक्वल टू 4π × 10⁻⁷ टेस्ला मीटर पर ॲम्पियर. याचे डायमेन्शन्स वगैरे आता काढून घ्या. इथले पुढचे डायमेन्शन्स तुम्ही काढा. तर ओव्हरऑल आपल्याला गरज पडते वेळेस μ0/4π ची पूर्ण व्हॅल्यू काय लिहिता येते 10⁻⁷ ओके. कारण μ0 ची 4π × 10⁻⁷ आहे. तर μ0/4π ची व्हॅल्यू काय येते 10⁻⁷ टेस्ला मीटर पर ॲम्पियर. कळलं का? आता या बायोट शेवटलाचं एक छोटंसं ॲप्लिकेशन बघूत. करंट कॅरिंग सर्क्युलर, एक सर्क्युलर रिंग आहे, त्याच्यातून करंट पळालं आहे, त्याच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड काढू. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू काय? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. बघा, हां, एक R एवढ्या रेडियसचं सर्क्युलर लूप आहे. R एवढ्या रेडियसचं सर्क्युलर लूप आहे. त्याच्या ॲक्सिसवर x एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. काय काढायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. तर पहिलं बघा, करंट क्लॉकवाईज फिरायलं की अँटी क्लॉकवाईज फिरायले. कळलं का? कारण जर करंट, नेहमी लक्षात ठेवा, एकदा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप असेल ना, तर तो स्वतः मॅग्नेटसारखं काम करतो. फॉर एक्झाम्पल, जर करंट अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर तिथं नॉर्थ पोल बनतो. काय बनतो? नॉर्थ पोल. आणि तिथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मधातून बाहेर येतात. कळलं का? आणि त्याचऐवजी त्यालाच मागून बघितलं तर आपल्याला तेच करंट कसं फिरल्यासारखं दिसतं? क्लॉकवाईज. आणि तिथं साऊथ पोल बनतो. काय बनतो? समजलं ना? म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर कोणता पोल बनतो? नॉर्थ पोल. आणि जर करंट क्लॉकवाईज करंट असेल तर कोणता पोल बनतो? साऊथ पोल. आणि जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न्स असतील तेवढे जास्त स्ट्रॉंग बनते त्यांना, स्ट्रॉंग नॉर्थ पोल किंवा स्ट्रॉंग साऊथ पोल. आता महत्त्वाची गोष्ट इथं बघायची आहे की बाबा इथं करंट कसं फ्लो आलं आहे. चला, असं फ्लो आलं आहे. मग कोणता पोल बनणार इथं? साऊथ पोल बनणार. कोणता पोल बनणार? साऊथ पोल. म्हणजे इथली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते अशी इनवर्ड राहणार. पहिली तर गोष्ट डायरेक्शन कळाली मॅग्नेटिक फील्डची. ओके, करंट किती फ्लो आलं आहे? आय. आता करायचं आहे, R एवढी रेडियस असलेल्या करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवर x एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. परत म्हणा, काय म्हणलो ते? R एवढी रेडियस असलेल्या I एवढं करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवर x एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायच्या. बायोट शेवटला लावून. काय लावून? बायोट शेवटला लावून. मग काय करायचं? एक छोटासा तुकडा घ्यायचा इथला, त्याला काय म्हणता येईल? आयडियल. काय म्हणता येईल? त्याची डायरेक्शन त्या सर्कलला टँजंट काढा. हे सर्कलला टँजंट काढली बरं का. हे काय झालं? IDL झालं. काय झालं? IDL म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर, गोल करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा तुकडा. त्याच्यापासून किती डिस्टन्सवर? आता इथं R म्हणू नका, H म्हणू. H फॉर हायपोटेनियस. Hची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला. H इज इक्वल टू काय लिहिता येते? R² प्लस x² रेज टू 1/2. कळलं ना? आयडियल या करंट कॅरिंग कंडक्टरपासून अँगल किती आहे बरं? 90 आहे. टँजंट आणि बरोबर आहे ना, त्या सर्कलला टँजंट. आणि आता काढलेल्या लाईनमध्ये अँगल किती दिसायला आहे? 90 आहे. तुम्ही वरून जर बघितलात तर तुम्हाला समजून जाईल. तिथे एक कॉर्नर बनायला आहे. समजलं का? आयडियल आणि H मध्ये अँगल किती आहे? 90. याचा अर्थ बायोट शेवट लॉमधला हा साईन 91 होऊन जातो. चला बघा, आयडियल या छोट्याशा करंट कॅरिंग कंडक्टरपासून H एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती येते? आयडियल साइन थिटा म्हणजे आयडियल साइन 90
म्हणजे आयडियल डिवाइड बाय म्यू नॉट बाय 4 पाय आयडियल बाय आर स्क्वेअर येते. आरच्या जागी तर एच घ्यायचा. त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं असेल, छोट्याशा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं असेल, क्रॉस प्रोडक्टनं असं येऊन जाते. बिकॉज आयडियल क्रॉस एच, आयडियल क्रॉस एच, त्या आयडियल या टँजंटला आणि एचला आयडियल आणि एचचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. आयडियल आणि एचचा क्रॉस प्रोडक्ट काय तो, ती रेड कलरची टँजंट, हे ग्रीन कलरचं एच आणि ब्ल्यू कलरचं डी बी क्रॉस प्रोडक्टने येऊन जातं. आयडियल क्रॉस एच इज इक्वल टू डी बी. आयडियल क्रॉस एच इज इक्वल टू डी बी. आपल्याला इथं कळून जातं ना. हे बघा इथं हे महत्त्वाचं आहे. जर आपल्याला डी बीची डायरेक्शन काढायची असेल तर आपल्याला आयडियल आणि आरचं क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागतं. तर आयडियल क्रॉस आर केल्यानंतर काय भेटतं, डी बी. असं इकडे असेल समजा आय डी एल, इकडे असेल समजा आर, तर दोघांना परपेंडिक्युलर कोण असतं, डी बी. कोण असतं, क्रॉस प्रोडक्ट येऊन जातं. आयडियल क्रॉस आर इक्वल टू डी बी. आयडियल क्रॉस आर इक्वल टू डी बी वेक्टरमध्ये. ठीक आहे. कधी कधी डायरेक्शन्सवर सुद्धा क्वेश्चन येतात. इथं बघा आयडियल क्रॉस एच इक्वल टू डी बी, आयडियल क्रॉस एच इक्वल टू डी बी. कळलं का. आता होतं काय, डी बीचे दोन कंपोनंट पडतात. डी बीचा हा एक कंपोनंट पडतो डी बी. जर याला पण थिटा समजलं तर डी बी कॉस थिटा, आणि डी बीचा हा एक कंपोनंट पडतो डी बी साइन थिटा. कोणता, डी बी साइन थिटा. हे डी बी कॉस थिटा मरून जातो का, कारण खाली पण एक असाच तुकडा आहे ज्याचा डी बी कॉस थिटा वरच्या डायरेक्शनमध्ये येतो आणि तो कॅन्सल करून जातो. सगळे डी बी कॉस थिटा कॅन्सल होऊन जातात. उरते फक्त काय, डी बी साइन थिटा. म्हणजे आपल्याला आय एवढं करंट कॅरिंग, आर एवढी रेडियस असलेल्या सर्क्युलर लूपची मॅग्नेटिक फील्ड एक्स एवढ्या डिस्टन्सवर काढायचं असेल ॲक्सिसवर, तर तिचे मॅग्नेटिक फील्ड राहते ते राहते इंटिग्रेशन ऑफ डी बी साइन थिटा. डी बीचं जागी काय लिहायचं, म्यू नॉट बाय 4 पाय. बाय शेवटला म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल. तो वाला साइन थिटा, हा इथला साइन थिटा साइन 90 बनला, साइन 91 बनला. ओके. आयडियल बाय आर स्क्वेअरच्या जागी एच स्क्वेअर इंटू साइन थिटा. साइन थिटा बघा हा 90 आहे ना, सॉरी हा थिटा आहे ना, तर हा 90 मायनस थिटा, आणि हा परत काय बनतो थिटा. हा थिटा 90 मायनस थिटा थिटा, आणि हा थिटा असेल तर साइन थिटा काय तो आर बाय एच. काय तो आर बाय एच. याचं इंटिग्रेशन घेऊन टाकायचं. म्यू नॉट बाय 4 पाय बाहेर आयडियलचं इंटिग्रेशन आय इंटू एल. लेंथ ऑफ ते सर्कलची लेंथ किती राहते, 2 पाय आर इंटू आर बाय खाली येते एच क्यूब. एच काय होतं आपलं, म्यू नॉट बाय 4 पाय आय 2 पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय एच म्हणजे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2 होतं. 1/2 इंटू 3 3/2 होते काय बघा. पाय पाय कॅन्सल होते. 2 1 जा 2 2 2 जा 4. आणि आन्सर इज, थोडक्यात सांगायचं झालं तर इथं बघा आर एवढी रेडियस असलेल्या, आय एवढ्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या, आर एवढी रेडियस असलेल्या आय एवढ्या करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवर किती डिस्टन्सवर, एक्स एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पहिलेच कळून जाते. कसं फिरायला ते क्लॉकवाईज फिरायला, म्हणजे साऊथ पोल बनणार. मॅग्नेटिक फील्ड किती येते, आर एवढी रेडियस असलेल्या आय एवढं करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवर एक्स एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती येते, मॅग्नेटिक फील्ड येते B इज इक्वल टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर. म्यू नॉट आय
आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 म्यू नॉट आय आर स्क्वेअर म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 म्यू नॉट आय आर स्क्वेअर म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवाइड बाय म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 आणि हे जर कोणाला सेंटरला जर काढायचे असेल तर मॅग्नेटिक फील्ड ते खालचं एक 0 होऊन जाते, खाली आर क्यूब होते, वरी आर स्क्वेअर राहते, म्यू नॉट आय बाय 2r येते. हे महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, म्यू नॉट आय बाय 2r म्यू नॉट आय बाय 2r. करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती राहते, म्यू नॉट आय बाय 2r. एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर म्यू नॉट एन आय बाय 2r. कळलं का? हे झाल्यानंतर आपण बघू करंट कॅरिंग कंडक्टर, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड. पण त्याच्या आधी आपण बघूया ॲम्पियर सर्किट लॉ, कारण ते लॉ समजलं की नाही आपल्याला सोप्या पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड काढता येते. मी म्हणलो ना मॅग्नेटिक फील्ड काढण्याच्या 2 मेथड, पहिली मेथड बायोट-सॅवर्ट लॉ आणि दुसरी मेथड ॲम्पियर सर्किटल लॉ. एकदाच ॲम्पियर सर्किटल लॉ बघूया. ॲम्पियर सर्किटल लॉ. ॲम्पियर सर्किटल लॉ काय म्हणते, आपण गॉस लॉमध्ये पाहिलं होतं की गॉसियन सरफेस होता, इमॅजिनरी सरफेस. आपण आपल्या मनाने इमॅजिनरी सरफेस काढला होता. इथं ॲम्पियर सर्किटल लॉमध्ये आपणच आपल्या मनानं इमॅजिनरी लूप काढायचं. काय काढायचं आहे, सपोज एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, आय वेक्टर एल, यावेळेस एल द्यायची काही गरज नाही आहे. या करंट कॅरिंग कंडक्टरची आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. किती डिस्टन्सवर, आर एवढ्या डिस्टन्सवर करंट कॅरिंग कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. करंट कॅरिंग कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड आर एवढ्या डिस्टन्सवर काढायचं, तर आपण आर एवढ्या रेडियसचा एक सर्क्युलर लूप, इमॅजिनरी सर्क्युलर लूप घ्यायचा. कळलं का? तर ॲम्पियर सर्किट लॉ म्हणते आर एवढ्या डिस्टन्सवरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, आर एवढ्या डिस्टन्सवरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ती मॅग्नेटिक फील्ड इनटू डी एल जर केलं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल जर केलं तर बी डॉट डी एल तेवढं जास्त येते जेवढं जास्त त्या सर्कलच्या मधातून करंट पास व्हायला आहे. जेवढं जास्त त्या सर्कलमधातून करंट पास व्हायला आहे. आता इथं सर्कलमधातून करंट किती पास व्हायला आहे, आय पास व्हायला आहे. जो गॉस लॉ काय म्हणतो, गॉस लॉ म्हणतो गॉसियन सरफेसच्या मध्ये जेवढा जास्त चार्ज असेल, नोट नोट गॉस लॉ काय म्हणतो, गॉस लॉ म्हणतो गॉसियन सरफेसच्या मध्ये जेवढा जास्त चार्ज असेल, गॉसियन सरफेसच्या मध्ये जेवढा जास्त चार्ज असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होतात. गॉसियन सरफेसमध्ये जेवढा जास्त चार्ज असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होतात. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस इज डायरेक्शन टू चार्ज इनक्लोज बाय गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेसमध्ये जेवढा जास्त चार्ज असतो तेवढ्यात जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात. हे गॉस लॉ म्हणते. तसंच ॲम्पियर सर्किटल लॉ काय म्हणते, ॲम्पियरच्या लूपमधून जेवढं जास्त करंट चाललं आहे, ॲम्पियरच्या लूपमधून जेवढं जास्त करंट चाललं आहे, ॲम्पियरच्या लूपमधून जेवढं जास्त करंट चाललं आहे तेवढं जास्त इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल असते. चला कळलं का? ॲम्पियरच्या ॲम्पेरियन लूपमधून गॉसियन सरफेस, ॲम्पेरियन लूप. गॉसियन सरफेसमध्ये जेवढा मोठा चार्ज, गॉसियन सरफेसमध्ये जेवढा मोठा चार्ज, गॉसियन सरफेसमध्ये जेवढा मोठा चार्ज, गॉसियन सरफेसमध्ये जेवढा मोठा चार्ज तेवढं जास्त इलेक्ट्रिक फ्लक्स. तर इकडे काय आहे, ॲम्पेरियन लूपमधून जेवढं जास्त करंट जाते, जसं आपण कड्यामध्ये हात घालता तसं ॲम्पेरियन लूपमधून जेवढं जास्त करंट जाते तेवढं जास्त इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल असते, तेवढं जास्त इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल असते. सो गॉस लॉमध्ये फाय इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट, where epsilon naught is constant of proportionality called as permittivity of a free space whose value is 8.85 × 10⁻12. तसंच इकडे ॲम्पियर सर्किट लॉमध्ये इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय, म्यू नॉट आय, वेअर म्यू नॉट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज, वेअर म्यू नॉट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज परमिएबिलिटी ऑफ
फ्री स्पेस हुज व्हॅल्यू इज 4.2 × 10⁻⁷ टेस्ला मीटर पर ॲम्पियर. कळालं का ॲम्पियर सर्किट लॉ. आता जसं आपण पाहिलं की मॅग्नेटिक फील्ड काढण्याची पहिली मेथड काय होती, बायोट-सेव्हर्ट लॉ, आणि त्याचं एक ॲप्लिकेशन बघितलं आपण. करंट कॅरिंग सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड काढल्या, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की बायोट-सेव्हर्ट लॉचं ॲप्लिकेशन. बघा, इन्फानाइटली लॉंग वायर आहे. कसं वायर आहे, इन्फानाइटली लॉंग वायर आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. समजा या कंडक्टरमधून किती करंट चाललं आहे, आय. तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तर काढता येते. आपल्याला काढायचं आहे या करंट कॅरिंग कंडक्टरपासून आर एवढ्या डिस्टन्सवर, करंट कॅरिंग कंडक्टरपासून आर एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड काढायचे आहे. तर आपण काय करायचं, एक ॲम्पिरियन लूप बनवायचं. काय बनवायचं, ॲम्पिरियन लूप बनवायचं. ओके. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठं काढायची आहे, इथं काढायची ना. मॅग्नेटिक फील्ड येते कशी, इनसाइड द स्क्रीन. इनसाइड द स्क्रीन म्हणजे क्रॉस द्यायचा. काय द्यायचा, कळलं का. आणि घ्यायचं लॉ, इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय. बीला बी, डी एलचं इंटिग्रेशन काय ते 2πr. काय ते, डी एल म्हणजे त्या ग्रीन कलरच्या सर्कलचा छोटासा तुकडा. त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर ग्रीन कलरचं पूर्ण सर्कल येते, म्हणजे ॲम्पिरियन लूप. त्याची लेंथ किती आहे, 2πr इज इक्वल टू म्यू नॉट आय. आलं उत्तर. बी इज इक्वल टू म्यू नॉट आय बाय 2πr. याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. कळलं का. आता आपण थोडंसं याच्यामध्ये एक ॲडव्हान्स पॉईंट पाहूया. ते म्हणजे जर आपण एखाद्या कंडक्टरला झूम केलं, तर ते सिलेंड्रिकल दिसते. कसं दिसते, जर आपण एखाद्या कंडक्टरला झूम केलं तर ते कसं दिसते, सिलेंड्रिकल दिसते. ओके. आणि त्याच्यातून जर समजा आय एवढं करंट जात असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड विचारतात. वेगवेगळ्या ठिकाणी काय विचारतात, मॅग्नेटिक फील्ड विचारतात. ओके. करंट कॅरिंग कंडक्टरपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड विचारतात. जर स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड विचारली तर काय येते, डायरेक्शन तर कळाली आपल्याला राईट हँड थंब रूलनं. बी डी एलचं इंटिग्रेशन काय ते 2πr. ते 2πr तिकडे जाते म्यू नॉट आयच्या खाली, 2π स्मॉल आर येते. याचा अर्थ बी आउटसाईड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. कळालं का. ग्राफ जर कोणी विचारला तर असा हायपरबोला आहे तो. काय तो, कळलं ना. आउटसाईड म्हणजे या पॉईंटच्या नंतर, कॅपिटल आरच्या नंतर. जर सरफेसवर काढायचे असेल तर मॅग्नेटिक फील्ड सरफेसवर काढायचे असेल तर
तर सरफेसवर ॲम्पिरियन लूप काढायचं. आणि काय ते मॅग्नेटिक फील्ड मग बी सरफेस इज इक्वल टू डी एलचं इंटिग्रेशन 2π कॅपिटल आर तिकडे खाली जाते. म्यू नॉट आय बाय 2π कॅपिटल आर. हे मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड राहते. करंट कॅरिंग कंडक्टरची मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड कुठं राहते? त्याच्या सरफेसवर. कुठं राहते? करंट कॅरिंग कंडक्टरची मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड त्याच्या स्वतःच्या सरफेसवर राहते. करंट कॅरिंग कंडक्टरची मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड त्याच्या स्वतःच्या सरफेसवर राहते. आतमध्ये जर कंडक्टरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड काढायचे असेल तर त्याची डायरेक्शन पण सेम राईट हँड थंब रूलनुसार. आणि जर मॅग्नेट्यूड काढायचं असेल तर लॉ एम्पियर सर्किटल लॉ काय म्हणते? आपल्याला ध्यान द्यायला हवं की एवढ्या जागेतून किती करंट जाते. बघूया याची रेडियस किती आहे समजूया. आर डॅश. बरोबर ना. तर कन्सेप्ट असा आहे की पाय कॅपिटल आर स्क्वेअर एवढ्या एरियातून म्हणजे टोटल एरियातून टोटल करंट जाते. तर पाय आर डॅश स्क्वेअर काय? पाय आर डॅश स्क्वेअर एवढ्या छोट्याशा मधल्या एरियातून किती करंट जात असेल? आय डॅश. किती जात असेल? आय डॅश. आणि मस्तपैकी पाय कॅन्सल होते आणि वी हॅव आय डॅश इज इक्वल टू आर डॅश स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू आय. कळलं का? तर आतमध्ये कंडक्टरच्या आतमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड काढायचे असेल, कंडक्टरच्या आतमध्ये जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचे असेल तर त्याला काय म्हणायचं? बी इनसाइड इज इक्वल टू त्या डी एलचं इंटिग्रेशन किती येते? 2π आर डॅश म्यू नॉट आय डॅश. बस आय डॅशची व्हॅल्यू लिहून टाका इथं. आय डॅशची व्हॅल्यू आर डॅश स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू आय डिवाइड बाय 2π आर डॅश. आर डॅश स्क्वेअर कॅन्सल झाला आणि इनसाइड मॅग्नेटिक फील्ड आली. इनसाइड मॅग्नेटिक फील्ड काय आली? म्यू नॉट आय बाय 2π कॅपिटल आर स्क्वेअर इंटू आर डॅश. सेम कन्सेप्ट आपल्याला लावायचं रोटेशनल मोशनमध्ये सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर. सेम कन्सेप्ट आपल्याला लावायचं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इन्सुलेटिंग स्पेअरच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड काढायचे असेल तर. सेम कन्सेप्ट आपल्याला लावायचे ग्रॅव्हिटेशनमध्ये अर्थच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढायचे असेल तर. सेम कन्सेप्ट लागतात. कामाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण या कंडक्टरच्या ॲक्सिसवर जातो तो आर डॅश किती होऊन जाते? 0. ज्यावेळेस आपण कंडक्टरच्या ॲक्सिसवर जातो त्यावेळेस आर डॅश किती होऊन जाते? 0. म्हणजे ॲक्सिसवर जर कोणी मॅग्नेटिक फील्ड विचारली तर 101% उत्तर काय ते? 0. ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड किती येते? बी सेंटर 0 येते. काय ते? बी सेंटर येते 0. समजलं का? सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येते? 0. आतमध्ये एक गोष्ट कळाली की बी इनसाइड इज डायरेक्शनल टू आर डॅश. म्हणजे ग्राफ काय ते? बी आरचा सेंटरपासून बी इनसाइड इज डायरेक्शनल टू आर डॅश. मग त्याच्यानंतर सरफेसवर मॅक्सिमम बी. मग त्याच्यानंतर हा वाला कर. कळलं का? समजलं? जेव्हा रेडियस 0 असते म्हणजे एकदम सेंटरला कंडक्टरच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती? 0. सरफेसवर किती? 2π म्यू नॉट आय बाय 2π कॅपिटल आर. आणि त्याच्यानंतर बी व्हॅरीज इन्व्हर्सल विथ आर. त्याच्या आधी बी व्हॅरीज डायरेक्शनल विथ आर डॅश. कळलं का? हा ग्राफ लक्षात ठेवा. जर एखादं कंडक्टर इन्फानाइटली लॉंग नसेल, फायनाईट असेल तर फायनाईट करंट कॅरिंग
कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू magnetic field due to finite current carrying conductor, magnetic field due to finite current carrying conductor. जास्त मोठं वायर नाही आहे, समजा छोटंसंच वायर आहे, करंट किती चाललंय त्याच्यातून आय. तर इथं आपण ॲम्पियर सर्किट लॉ यूज करू शकत नाही. ओके, तर इथं आपल्याला जर समजा आर एवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड काढायचे असेल तर जिथं मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे त्या पॉईंटला जोडून टाकायचं दोन्ही एंड्स सोबत. कशासोबत जोडून टाकायचं? दोन्ही एंड सोबत. आणि बघायचं अँगल किती आहे ते. हा वाला अँगल आहे त्याला φ1 म्हणा आणि हा वाला जो अँगल आहे त्याला φ2 म्हणा. कळलं का? तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तर कळून जाते राईट हँड थंब रूलनुसार, स्क्रीनच्या आतमध्ये आहे. पण ते मॅग्नेटिक फील्ड किती असेल? म्यू नॉट आय डिवाइड बाय आधी काय होतं 2πr होतं ना, आता 2च्या जागी 4 आहे. काय आहे? 2च्या जागी, हे मुद्दामून मी असं करायलो आहे, 2च्या जागी काय आहे? 4 आहे आणि वरी आहे 2 आणि वरच्या 2च्या जागी काय आहे? 1 + 1 आणि या 1च्या जागी काय आहे? sin φ1 प्लस या 1च्या जागी sin φ2. असं अरेंजमेंट आहे ते. म्हणजे फायनाईट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याची मॅग्नेटिक फील्ड किती येते? B = μ0I/4πr sin φ1 plus sin φ2, where φ1 and φ2 are angle made by r with edges. कळलं ना? तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे काम कसं करते सांगतो मी तुम्हाला. जर आपल्याकडे करंट कॅरिंग कंडक्टर इन्फायनाइटली लॉंग असेल तर प्रत्येक ठिकाणी काम करते. इन्फायनाइटली लॉंगसाठी कंडक्टर असं फार लांब राहणार, फार लांब. म्हणजे हे जे असं ही लाईन तिकडे जोडल्या जाणार आहे. φ1 पण काय राहते? 90. ही लाईन असं कुठंतरी लांब जाऊन जोडल्या जाणार आहे. φ2 पण किती राहते? 90. मग बी किती येते? B = μ0I/4πr sin 90 + sin 90 वर 2 आणि तेच येते इन्फायनाइटली लॉंग μ0I/2πr. जर सेमी इन्फायनाइटली लॉंग असेल तर सेमी इन्फायनाइटली लॉंग असेल तर तर आता इथं काय तर φ1 होऊन जातं 0 आणि φ2 राहतं 90. किती राहतं? समजलं का? φ1 0 होऊन जातं कारण तिथल्या तिथं चिटकावं लागतं ना एजला. φ1 0 होतं, φ2 90 होतं. मग sin 0 + sin 90 0 + 1 1. तर बी काय ते? μ0I/4πr × 1 एवढंच येते. 0 + 1. कळलं का? μ0I/4πr. ठीक आहे.